विकृत निलेश चव्हाणचे कारनामे पाहूयात। शशांक हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा तो मित्र। बांधकाम आणि पोकलेन मशीनचा व्यवसाय आहे। स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओज तो रेकॉर्ड करायचा। 2019 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे। बेडरूमच्या सीलिंग फॅनला स्पाय कॅमेरा तो लावायचा। त्यानंतर एअर कंडिशनरला सुद्धा स्पाय कॅमेरा त्याने लावलेला होता। शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने तो रेकॉर्ड करायचा। निलेशच्या लॅपटॉपमध्ये बायकोला आक्षेपार्ह व्हिडिओज आढळले। बायकोसोबत शरीर संबंधांसह इतर मुलींसोबतच्या शरीर संबंधांचे सुद्धा त्यामध्ये व्हिडिओज होते। पत्नीने जाब विचारताच निलेशने चाकूने धमकावलं, तिचा गळा दाबला। निलेशच्या पत्नीने सासू सासऱ्यांना या संदर्भात माहिती दिली, तर उलट तिचाच सासू सासऱ्यांकडून छळ सुरू झाला। अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला। निलेशसह त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 ला या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे। निलेशचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला, तरी सुद्धा वारजे पोलिसांकडून निलेश चव्हाणला अटक झाली नाही। अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन दिला।